सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेश जे सांगतात की मेष राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडनं पाठिंबा मिळाल्यानं आनंद होईल. स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्रीतनं मोठा नफा त्यांना होऊ शकतो. तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या कनिष्ठांकडनं सहकार्य मिळू शकेल. व्यवसाय चांगला चालेल, उत्पन्न वाढेल. दुखापत आणि आजारामुळे अडथळे येण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये नफा झाल्यानं तुमचं मन आज प्रसन्न राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेश जे सांगतात की राग आणि उत्साहावरती तुम्हाला आज नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्ही कुठल्याही वादाला आज प्रोत्साहन देऊ नका. वाहन चालवताना निष्काळजीपणा आज बिलकुल बाळगू नका. एक छोटीशी चूक देखील तुम्हाला आज महागात पडू शकते. तुमचा व्यवसाय आज चांगला चालेल. मित्र आणि नातेवाईकांकडनं तुम्हाला मदत मिळेल. उत्पन्न राहील, पण व्यवसायामध्ये जोखीम मात्र घेऊ नका. सुरुवातीच्या संघर्षानंतर ग्रह आणि तारे तुम्हाला यश देतील. नवीन ऑर्डर्स किंवा करार मिळण्याची दाट शक्यता आहे. शत्रू तुमचे शक्तिहीन राहतील, त्यामुळे तुमचा दिवस आनंदामध्ये जाईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेश जे सांगतात की आज अनपेक्षित खर्च येतील. खर्चावरती नियंत्रण ठेवा, अन्यथा अडचणी वाढू शकतात. व्यवसायामध्ये तुमच्या मंदी येईल. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. भागीदारांमध्ये मतभेद असू शकतात. अपेक्षित कामामध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात. चिंता आणि ताणतणाव थोडासा राहील. तुमची हुशारी विविध क्षेत्रामध्ये फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या प्रतिभेचा पूर्ण फायदा घेण्यामध्ये यशस्वी होऊ शकता. तुम्ही नवीन योजनांवरती काम करू शकता, ज्याचे तुम्हाला चांगले फायदे मिळतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज मनाच्या चंचलतेवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जीवनसाथीदारांमध्ये परस्पर सुसंवाद राहील. घाईमुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्यवसायामध्ये तुमच्या वाढ होईल. नोकरीमध्ये शांतता राहील. गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुमची कामं पूर्ण होत राहतील. तुमच्या घरामध्ये आनंद आणि शांती राहील. आज तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि रागावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक वाद टाळा. काही कारणाने तुमचं मन हे अस्वस्थ होऊ शकतं. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या उत्साहावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळवण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिक सहली तुमच्या यशस्वी होतील. आज अनपेक्षित लाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. नोकरीमध्ये तुमचे अधिकार वाढू शकतात. जुगार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये तुम्ही बिलकुल अडकू नका. तुमच्यासाठी गुंतवणूक शुभ राहील. आज कुठल्याही प्रकारचा आळशीपणा दाखवू नका. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल. धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला रस राहील. नवीन वस्तू तुम्ही आज खरेदी करू शकता. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन योजना तुमच्याकडनं आखली जाईल. कामाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा होईल. सामाजिक कार्य करण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल आणि आनंदाचं वातावरण घरामध्ये निर्माण होईल. नोकरीमध्ये तुम्ही वर्चस्व प्रस्थापित कराल.
उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. व्यवसाय तुमचा फायदेशीर राहील. घरामध्ये सहकार्य आणि आनंद वाढू शकतो. आज कोणालाही पैसे तुम्ही उधार देऊ नका, कारण आज दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची माळ 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज केलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामाची समस्या सुटेल. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. कर्ज कमी होईल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. तुमच्या इच्छेनुसार व्यवसाय चालतील. तुमचा प्रभाव वाढवण्यामध्ये तुम्ही स्वतः यशस्वी व्हाल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती असेल, त्यामुळे जोखीमपूर्ण काम करू नका. मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरती तुम्ही स्वतःहून खर्च कराल. कौटुंबिक जीवनामध्ये परस्पर समन्वय वाढीस लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला दूरवरून एखादी चांगली बातमी मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कामामध्ये सहकारी तुम्हाला साथ देतील. व्यवसायामध्ये घाई करू नका. दुखापत आणि अपघात टाळा. नफ्याच्या संधी आज तुमच्या वाट्याला येतील. घराबाहेरील परिस्थिती अनुकूल असेल. आनंदाचं वातावरण घरात असेल. कमी अंतराचा प्रवास शक्य आहे, त्यामुळे विचारपूर्वक काम करा. ऑनलाईन खरेदी करताना तुमची बुद्धिमत्ता आणि सचक विवेकबुद्धी वापरा. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज घरामध्ये आणि बाहेर देखील तुम्हाला क्लेश जाणवेल. कामामध्ये अडथळे येतील. नोकरीमध्ये उत्पन्नामध्ये घट आणि कामाचा ताणतणाव जाणवू शकतो. आज लोक तुमच्याशी विनाकारण वाद घालू शकतात. दुःखद बातमी मिळाल्यानं तुमच्यामध्ये नकारात्मकता वाढेल. व्यवसायामधून तुम्हाला समाधान मिळणार नाही. भागीदारांमध्ये मतभेद असू शकतात. कोणत्याही कामामध्ये घाई करू नका. जवळच्या व्यक्तीला भेटल्यानं तुम्हाला आनंद होऊ शकतो. आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी दिवस अनुकूल राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा प्रवास यशस्वी होईल. डोळ्यांमध्ये आज तुमच्या वेदना होऊ शकते. व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. आज कोणालाही न विचारता तुम्ही सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका. पुत्रप्राप्तीचे योग तुमच्यामध्ये आहेत. व्यावसायिक ट्रिप अनुकूल राहील. आज तुम्ही जोखीम घेण्याचे धाडस करू शकता. अज्ञात भीती आणि चिंता तुम्हाला जाणवेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या आवडीचं काम मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टी आणि पिकनिकचं नियोजन तुम्ही कराल. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्हाला आज स्वादिष्ट जेवणाचा आनंद मिळेल. बौद्धिक कार्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला एखाद्या ज्ञानी व्यक्तीकडनं मार्गदर्शन मिळू शकतं. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. त्यामुळे बोलण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा. समाजामध्ये मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. विरोधकांचा पराभव होईल आणि प्रवास फायदेशीर ठरेल. एकंदरीत दिवस शुभ राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन प्रार्थना आणि धार्मिक कार्यामध्ये गुंतू शकतं. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. कोर्टाशी संबंधित काम अनुकूल राहील. नफ्याच्या संधी तुमच्या वाट्याला येतील. आयुष्यामध्ये तुमच्या आनंदाचं वातावरण राहील. तुम्हाला कनिष्ठांकडनं सहकार्य मिळेल. तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. दुसऱ्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नका.
शक्य असल्यास तुमच्या प्रवासाचं नियोजन तुम्ही पुढे ढकला आणि काळजीपूर्वक गाडी चालवा. दुर्गादेवीची पूजा आणि कवच पठण तुमच्यासाठी शुभ राहील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.